आमचं थोडे कांदे काढून झाले आणि मग लक्षात आलं की आम्हाला कांदे काढण्याचा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आम्ही लगेच व्हिडिओ चालू केला। हे बघा माझे मिस्टर कांदे कसे उकडायला लागलेले आहेत। नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आम्ही आज घरातले सगळीच म्हणजे आम्ही चौघजण कांदे काढण्यासाठी आलेलो आहे। आणि ती जोडी आमची मोठी जोडी तिकडं कॉम मोडण्यासाठी गेलेली आहे। चला बघूया आपण। आणि ही वावर पण मोठा असल्यामुळं ती खाली आहेत। तर मंडळी बघा, आज 2 कामं करायची होती म्हणून शेताकडे गेलेलो। कॉम मोडायचे होते ऊसाचे। हे कॉम्ब आहेत ना, तर आम्ही ऊसाची रोपं लावली होती। ते रोपं जी सुरुवातीला आपण लावतो तो कोंब, सुरुवातीचा कोंब मोठा होतो तो कोंब, आणि त्याला आजूबाजूने बारीक कोंब दुसरे आल्यानंतर आपण हा मोठा कोंब आलेला मोडायचा असतो। म्हणजे काय होतं, बारीक कोंबांना जीव येतो आणि ते लगेच मोठे होतात। नाहीतर हा कोंब नाही मोडला की ते बारीक कोंब आहेत ते बारीकच राहतात आणि हा मोठा कोंब सगळी लागवड वगैरे खत पाणी सगळं खातो आणि तोच फक्त मोठा होतो। म्हणून हा कोंब मोडावा लागतो, म्हणजे बाकीच्या बारीक सारीक कोंबांना चांगला वाव गावतो। हे कोंब आम्ही 4 दिवस झालं मोडत होतो, पण आज थोडंसं 10-12 सऱ्या राहिल्या होत्या ना, त्याच तेवढ्या मोडल्या। आणि ही कोंब मोडून वैरण आम्ही जनावरांना घेऊन जातो। आणि काय माहीत लॉंग व्हिडिओज अपलोड होत नाही आहे माझा, त्यामुळे मी हा शॉर्ट व्हिडिओ एवढाच टाकते आणि इथून पुढचे जे कांदे काढण्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकेन तो दुसरा टाकेन। धन्यवाद। नमस्कार मंडळी, तर इकडे आम्ही आज कांदा काढायला आलो आहे आणि कोंब पण मोडायचे होते, ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील। तर आता हे कांदे काढून आम्ही घरी घेऊन जाणार आहे भरून, आणि परत ते चिरून वगैरे त्याची ठेवायचे ते घरात, ते आम्हाला वर्षभर पुरतात। आम्ही हे कांद्याचं पीक आहे ना, तर फक्त कांद्याचंच पीक नाही घेत, तर हे ऊसाच्या लागणीमध्ये आम्ही कांदा लावलं होतं। खाली तुम्ही पाहू शकता ऊसाची लागण पण आहे। ऊसाचे कोंब छान, आता त्याला पालवी फुटलेली आहे कोंबांना आणि छान असं दाट असं कोंब आलेले आहेत। त्यामुळे आता हे कांदे पण काढायचे आहेत आणि भरणी ऊसाची करायची आहे, पण एक अजून 15 दिवस अवकाश आहे, त्यामुळे थोड्या दिवसांनी करणार आहोत आम्ही। आणि अगोदर हे कांदा, लसूण वगैरे, मक्का, हे सगळं ह्याच्यामध्ये जे पिकं आहेत ऊसामध्ये, ही सगळी घरी नेऊन आम्हाला व्यवस्थित थाऱ्याला लावून ठेवायची आहेत। म्हणजे पावसाच्या अगोदर ही सगळी कामं आवरून घ्यायचीत आणि थोड्या दिवसांनी घात बघून आपण या ऊसाची भरणी करणार आहोत। मंडळी, तर आम्ही आलो होतो दुपारच्या वेळेस 3च्या दरम्यान, 3 ते 4च्या दरम्यान काहीतरी आम्ही शेताकडे आलो होतो। कोंब पण मोडायचे होते आणि कांदे पण काढायचे होते, त्यामुळे आलो होतो आम्ही। चौघच होतो आम्ही आणि दुपारचं काय होते, सकाळचं यायचं होतं आम्हाला, पण ऊन खूप असल्यामुळे आम्ही संध्याकाळीच आलो होतो। लसूण पण आम्ही काढला, याच रानात होता आमचा लसूण। 15 दिवसापूर्वी आम्ही लसूण काढला आणि कांदा जरा लेटनं काढायला आलेत, कारण लसणाला जरा काय झालं, पाण्याची जरा कमतरता असल्यामुळे, म्हणजे त्याला मध्ये थोड्या 15 दिवसाच्या टप्प्यामध्ये पाणीच कमी लवकर मिळालं नाही, त्यामुळे ते जरासं वाळल्यासारखा झाला लसूण, म्हणून आम्ही तो लवकरच काढला। आणि कांदा न्यायला ट्रॅक्टर वगैरे काय आणलेलं नाही, याच गाडीने अल्टोनेच आम्ही 2 खेपा मारल्या, म्हणजे 2 वेळा नेल्या गाडी भरून घरी नेलेत कांदे। आणि एकदा ओतून आलेत आणि दुसऱ्यांदा परत तीच गाडी घेऊन आलेत न्यायला, आणि परत अशी पोती भरून आम्ही इथे आणून ओतलीत बाहेर दारातच आमच्या। नंतर संध्याकाळी आम्ही आल्यानंतर परत ते कांदे कापायला चिरायला बसलो। आमचे कांदे आहेत ना थोडे जास्तच मोठे आहेत, त्यामुळे काय आम्ही केलं, चिरताना एक 2 टप घेऊन बसलो आम्ही समोर, आणि एका टपामध्ये मीडियम आणि बारीक आणि एका टपामध्ये मोठा कांदा केला, आणि अशा प्रकारे ह्या वरती आणून आमच्या माळ्यावर पसरून टाकले सगळे कांदे। 200 किलो कांदा झाला आम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।